नमस्कार. मार्केटमध्ये देवगड हा शब्द स्वस्त आणि आंबा हा महाग होत चाललाय आणि हे दरवर्षीचंच असतं. याचं कारण म्हणजे विक्रेत्यांची साखळी आणि दलाल याच्यामुळे रेट हा वाढत जातो. मार्केटमध्ये सगळ्या स्टेट्समधनं आंबा येतो. मेजरली तमिळनाडू आहे, कर्नाटक आहे, बाकी गुजरातचा आंबा येतो. पण प्रामुख्याने लोक घेताना देवगड हापूस आहे का असं विचारतात. ग्राहकाने यातनं काय समजायला हवं आहे की मिक्सिंग केलेला आंबा तर मिळूच शकतो, पण आपल्याला जर देवगड आंब्याची माहिती असेल, जसं की जर विकणारा देवगड हापूस हे म्हणत असेल तर ग्राहकाने विचारावं की देवगडमध्ये कुठे, कोणत्या गावचा आंबा. तुम्हाला गावांची माहिती असेल तर आम्हाला नक्की कमेंट करा, आम्ही तुम्हाला कळवू. तसंच काही वैशिष्ट्य आहेत देवगड आंब्याची, जसं की हा खालून पोपटासारखा होतो. त्या पोपटासारखा होणं म्हणजे तो आतून खरंच चांगल्या रीतीने पिकलेला आहे. नंतर ह्याच्यावरचे जे स्पॉट्स आहेत हे स्पॉट्स सुद्धा विरळ होत जातात. ह्या विरळ होण्याने समजून येतं की आतमध्ये चांगला पिकत चाललाय तो अजून. नंतर याची साल पातळ असते. तुम्ही आमचे मागचे व्हिडिओ बघाल तर तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये की देवगड आंब्याची वैशिष्ट्य काय आहेत. तर ती जरूर बघा आणि तुम्हाला अजून कोणत्याही प्रकारची माहिती असेल तर आम्हाला कमेंटद्वारे कळवा. थँक्यू सो मच.